सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट परिवारात स्वागत. 6 जूनच्या वर्ल्ड इमोशनल इंटेलिजन्स डेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पूर्वी आपण कसं म्हणत होतो, एखादा निर्णय घ्यायचा आहे ना, मग भावनांना दूर ठेवा. त्या मध्ये मध्ये येतात, विचारांवरती पडदा टाकतात. आणि आता रिसर्च आपल्याला काय सांगतो आहे की भावनांचा योग्य पद्धतीने जर वापर केलात तर त्या आपल्याला निर्णय घ्यायला मदत करतात. म्हणजेच विचार आणि भावना यांची जर योग्य सांगड घातली तर योग्य निर्णय घेता येईल आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त चांगला आउटपुट निघेल, फलित चांगलं निघेल. EQ म्हणजेच EI इमोशनल कोशंट म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स. आता कोशंट म्हणजे जसा IQ मोजता येतो तसा EQ मोजता येतो का? तर हो, EQ मोजता येतो आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. जन्माला येताना आपण EQ घेऊन आलो, मग आपला EQ पुढे वाढतो का? तर नक्कीच वाढतो. इमोशनल इंटेलिजन्सचा जर सराव केला, म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्सची काही कौशल्य आहेत त्यांचा जर सराव केला तर आपला EQ नक्कीच वाढतो. पण इमोशनल इंटेलिजंट आहे याचा अर्थ असा होत नाही की सदा सर्वदा ती व्यक्ती आनंदात आहे किंवा गुडी आहे किंवा ती व्यक्ती पॉलिटिकली करेक्ट वागते. इमोशनल इंटेलिजन्सने काय होतंय की माझं माझ्याशी असलेलं नातं जास्त सुदृढ होतं आणि दुसऱ्यांशी असलेलं नातंही. आता हे का होतं? तर या भावनिक कौशल्यांमध्ये पहिला भाग येतो तो सेल्फ अवेअरनेसचा. सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय? तर मला माझ्या भावना कळतात का? माझ्या भावनांना नाव देता येतं का? थोडक्यात म्हणजे काय? तर भावनिक साक्षरता, भावना वाचता येणं. आता भावना कळल्या, पण या भावना कधी निर्माण होतात त्याचा काही एक पॅटर्न आहे का? तो जर कळला तर मला माझा पॅटर्न पण ओळखता येतोय असं म्हणता येईल. म्हणजे एखादी घटना जर अशी असेल किंवा अशी घडली तर मला आनंद होतो किंवा दुःख होतो किंवा राग येतो, तर ह्याला म्हणायचं सेल्फ अवेअरनेस. आता ज्या वेळेला मला माझ्या भावना कळतायत, पॅटर्न कळतायत, हे जर असेल ना तर समोरच्याच्या भावना कळणं सोपं जाईल. आता याच्यासाठी मदतीला येते ती एम्पॅथी, समानुभूती. म्हणजे समोरच्याच्या बुटात पाय घालून बघता येतात त्या व्यक्तीला काय वाटत असेल. मग भले त्या व्यक्तीच्या म्हणण्याशी तुम्ही सहमत नसाल, पण काय वाटतं आहे हे कळणं महत्त्वाचं. आता ही समानुभूती, एम्पॅथी ही जशी समोरच्या व्यक्तीसाठी आहे तशीच स्वतःसाठीही असणं महत्त्वाचं. आता आपली काही गोल्स असतात, उद्दिष्ट असतात, ती साध्य करण्यासाठी मोटिवेशन लागतं. आता ही जर प्रेरणा अंतःप्रेरणा असेल तर ती भावनिक कौशल्यात येते. म्हणजे बाहेरनं प्रेरणा मिळत राहील, पण स्वतःची आतली प्रेरणा ही महत्त्वाची. आता माझ्यासाठीची काही उद्दिष्ट आहेत, गोल्स आहेत, ती असतात प्रत्येकाची. पण ज्या वेळेला हे गोल अजून विस्तृत होतं त्यावेळेला ते नोबल गोल होतं. माझ्यातनं मी बाहेर पडते आणि बाहेरच्या जगासाठी विचार करायला लागते. जगासाठीचं एखादं उद्दिष्ट असणं
म्हणजे भावनिक कौशल्याचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. या सगळ्यासाठी सोशल स्किल्सही लागतात. तर ही अशी काही कौशल्य डॅनियल गोलमन आणि 6 सेकंड्सनी सांगितलेली आहे. यांचा जर आपण सराव करत राहिलो तर आपला EQ नक्की वाढेल. आपण एक चांगलं संपन्न जीवन जगू शकू. आपलं आपल्याशी असलेलं नातं आणि समोरच्यांशी असलेलं नातं अजून सुदृढ होत जाईल. तर यासाठी आपण सतत भावनिक कौशल्यांचा सराव करत राहू. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नर्चर्ड इनसाइट परिवारात सामील व्हा. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.